उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात आता मोठा राजकीय भूकंप येणार का? कारण शिंदेच्या बालेकिल्ल्यातच आता ठाकरे गटाने टाकली आहे सर्वात मोठी रणनीतिक चाल. तर चला सविस्तर सांगतो. ठाणे महापालिकेतील शिंदे सेनेच्या तब्बल 9 नगरसेवकांविरोधात आता थेट न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे आणि त्यामुळे स्थानिक राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हे सर्व नगरसेवक दिवा परिसरातील असून हा भाग शिंदे गटासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. एकीकडे राज्यभर ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना आता ठाकरे गटाने शिंदेंना त्यांच्या घरात घेरण्याचा प्लॅन आखल्याचं बोललं जाते. म्हणूनच आता फक्त नगरसेवकांचा वाद राहिलेला नाही, तर ठाण्यातील शिंदेच्या वर्चस्वाला दिलेलं थेट आवाहन मानलं जाते. पण नेमकं असं काय घडलंय की या 9 नगरसेवकांवर कोर्टात जाण्याची वेळ आली? नेमकं कोण आहेत शिंदे गटातील हे 9 नगरसेवक? आणि या न्यायालयीन लढाईमुळे ठाणे महापालिकेचं राजकारण पूर्णपणे बदलणार का? चला तर मग ठाण्यात सध्या राजकीय वाद निर्माण करणाऱ्या या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील राजकारणात शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात असणारा संघर्ष अगदी सामान्य मानला जातो. अगदी पक्षाच्या नाव आणि चिन्हापासून सुरू झालेली ही लढाई आता अनेक राजकीय आरोप आणि प्रति आरोपांमध्ये रूपांतरित झाली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाला मिळालेल्या यशानंतर संपूर्ण राज्यभरात ठाकरे गटाला मोठा धक्का मिळाला. त्याचप्रमाणे गेल्या काही काळात शिंदे आपल्या पक्षाचे संघटन मजबूत करत असून राज्याच्या राजकारणातील त्यांचे वर्चस्व देखील वाढले आहे. मागील काही दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यभरात शिंदेकडून राबवण्यात येणाऱ्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू होती. आता यामुळे ठाकरेंना पुन्हा एकदा धक्का बसू शकतो का, असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला. पण आता पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदे गटातील हा संघर्ष उफाळून आलाय. यामागचं कारण ठरलंय ठाकरे गटाने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात केलेली सर्जिकल स्ट्राईक. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. यावेळी चक्क ठाकरे गटाने शिंदे सेनेला घेरण्याचा प्रयत्न केलाय. तर चला त्याबद्दल थोडं सविस्तर सांगतो. तर नेमकं घडलं असं की ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दिवा परिसरात निवडणूक आलेल्या नगरसेवकांविरोधात ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने थेट न्यायालयात धाव घेतली आहे. या सर्व संबंधित 9 नगरसेवकांनी आपल्या शपथपत्रात कथितरित्या चुकीची, अपूर्ण आणि दिशाभूल करणारी माहिती सादर करण्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात येतोय. म्हणूनच आता या संबंधित नगरसेवकांविरुद्ध न्यायालयात रिट पिटिशन दाखल केल्याची माहिती ठाणे येथील शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी दिली. तर चला तर जाणून घेऊया या सर्व 9 नगरसेवकांची नावे. यामध्ये सर्वप्रथम रमाकांत मडवी, द्वितीय शैलेश पाटील, तृतीय आदेश भगत, चौथे दीपक जाधव, पाचवे साक्षी मडवी, सहावे दर्शना म्हात्रे, सातवे अर्चना पाटील, आठवे दीपाली भगत आणि स्नेहा पाटील. या दिवा परिसरातील तब्बल 9 नगरसेवकांचा समावेश आहे. मुंबई उच्च न्यायालयात त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात मागील काळात घेण्यात आलेल्या निर्णयानुसार निवडणूक शपथपत्रात चुकीची किंवा अपूर्ण माहिती देणे अत्यंत गंभीर स्वरूपाचे प्रकरण मानले जाते. अशा प्रकारे कोणत्याही लोकप्रतिनिधींनी मतदारांपासून संबंधित माहिती लपवण्याचा प्रयत्न केला तर संबंधित निवडणूक रद्द केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींवर अपात्रतेची कारवाई देखील होऊ शकते. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आता या प्रकरणामुळे शिंदे गटातील या सर्व नगरसेवकांचे पद रद्द होण्याची भीती सध्या व्यक्त केली जाते. कायदा 1951 मधील तरतुदीनुसार आता पुढील कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते. याबद्दल स्वतः याचिकाकर्ते ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट इशारा दिलाय. म्हणूनच आता या प्रकरणात शिंदे गटातील या संबंधित नगरसेवकांची पदे धोक्यात असल्याची सध्या स्थानिक राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अभेद्य गड मानला जातो. पण आता त्यांचे कट्टर विरोधक असणाऱ्या ठाकरे गटाने अशा प्रकारे होम ग्राउंड वरूनच मोठा आवाहन निर्माण केल्यामुळे आता शिंदे गटाची पुढील रणनीती काय असेल हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरेल. सोबतच या प्रकरणावर आता नेमकी कोणती सुनावणी केली जाईल यावर देखील सर्वांचे लक्ष लागून आहे. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती ठाणे येथील दिवा परिसरातून शिंदे गटाला मिळालेल्या आव्हानासंदर्भातील. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? तर शिंदेचे 9 नगरसेवक या कायद्याच्या कचाट्यातून सुटतील की नाही? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.